गट क मुख्य 12 जुलैच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लेक्चरला बघायचे. कुठं काय कसं याच्याबद्दल सविस्तर चर्चा आपण आपल्या युट्यूब लेक्चरला केलेलं आहे. सध्या फक्त थोडक्यात उत्तर बघूया. हा प्रश्न लाईट मधला होता. हा प्रश्नाचे उत्तर सुरुवातीला येणार आहे क आणि ड, पण लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न कॅन्सल होणार आहे कारण चौथ्या ऑप्शन मध्ये गडबड आहे आणि इथं गडबड आहे. पुढचा येतो आपला रेडिएटिव्ह डिके मध्ये. डीके बद्दल विचारलं होतं, सगळी बरोबर आहेत. हा प्रश्न आपण घेतलेला आहे, आपण युट्यूबला शेअर पण केला होता. हा कॉचीज लॉ वरती प्रश्न होता, जो इनव्हर्स रेशो असतो असं म्हटलेलं आहे. वेव्हलेंथ वाढली म्हणजेच काय झालं, अपवर्तनांक काय झाला, कमी झाला, डिक्रीज झाला. त्यानंतर येतो हा चॅप्टरचं नाव होतं धातू खनिज वेगळं करणं म्हणजे धातुशास्त्र म्हणजेच मेटलर्जी. इलेक्ट्रोलिसिसवर प्रश्न होता स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियस बद्दल. याचं उत्तर फक्त येतं फक्त क. काय कसं मी लेक्चरला एक्सप्लेन केलेलं आहे. सगळ्यांनी ऍटॉमिक मास वापरलं, पण मॉडर्न पिरियड टेबल मध्ये वापरला होता अनुक्रमांक म्हणजे ऍटॉमिक नंबर. त्यानंतर येतो या सगळ्यांनंतर पेरेटॉलने उत्तर दिले, याला म्हणतात ओबिलिया. सी फॉर ओबिलिया म्हणतात. सरपटणाऱ्या आणि उभयच्या प्राण्यांच्या अभ्यासाला हेर्पेंटॉलॉजी असं म्हटलं जातं. हा रिपीट प्रश्न आहे, आपण घेतला होता हिप्नोटॉक्सिन. हा सांगतो कसं, हा सगळ्यात सोपा प्रश्न होता. त्यांना म्हणतात वनस्पतींना स्वयंपोषी म्हणजे ऑटोट्रॉपिक. इथं सोडियम सल्फेट वापरत नाही, कॉपर सल्फेट वापरतात. उत्तर याचं 3 येणार आहे. आणि शेवटी एकच इयर करायला सांगितलं होतं लिनेजचं, आणि ते म्हणजे 1735. याचं सविस्तर एक्सप्लेनेशन मी युट्यूबला शेअर केलंय.